गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सर्वांना सुप्रभात. मी माझ्या दिवसाची सुरुवात ह्या मंत्रापासून करते. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, कर मूल्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. तर आता चला आपण फ्रेश होऊया. मी ब्रश केल्यानंतर छान फ्रेश झाले, कारण माझं बाळ उठलेलं आहे, त्याला मला दूध पाजायचे आहे. तर आता मी माझ्या बाळाला दूध पाजत आहे. दूध पाजून झाल्यानंतर तिला थोडा वेळ खेळायला सोडते. तोपर्यंत मी माझी बाकीची सर्व कामे आवरून घेते. घराला झाडू मारून घेते, घर आवरून घेते. तेवढ्यात मी पटकन आंघोळ पण करून घेतली, कारण बराच वेळ झालं मी माझ्या बाळाला एकटं सोडलं होतं. तिला खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे मी तिला घेतलं आणि दूध पाजलं. दूध पाजत असताना तिने थोडीशी शी केली. शी केल्यामुळे मग आता मला तिची शी काढावी लागणार, कारण माझ्या महाशयांनी मस्त मस्त गुलाबाचे फूल टाकलेले असणारे आणि ते फूल क्लीन करणं खूप गरजेचं होतं. सो आता मी तिचे फूल क्लीन करत आहे, गुलाबाचे फूल काढत आहे. सो आता आपण क्लीन करूया तिला आणि तिला छान झोपी घालूया, कारण आरूचं स्कूल आहे, आरूचा टिफिन बनवायचा आहे. त्याच्यामुळे तिच्यासाठी टिफिनची तयारी करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं माझं बाळ झोपणं गरजेचं आहे, कारण तिला असं एकटं सोडून मी तिकडे काम करत बसणं थोडंसं चुकीचं आहे. त्याच्यामुळे तिला झोप पण लागलेली आहे, कारण ती रोज सकाळी 6 वाजता उठते. तिच्यासोबतच मी उठते. आम्ही दोघी सकाळपासून 6 वाजल्यापासून जाग्याच असतो. आमचं चाललेलं असतं काम, हे काम ते काम, अधूनमधून एकमेकींशी गप्पा, तिचं ऊ ऊ ऊ ऊ आवाज. तर आता मी तिला छान गुंडाळत आहे, कारण गुंडाळल्याशिवाय ती झोपतच नाही. सो मी आता तिला छान गुंडाळत आहे आणि छान झोपी घालत आहे, कारण ती गुंडाळले की तिचं एकदम शांत होते आणि छान झोपी जाते. पण तिचं जर पाय जरी मोकळे असतील, पाय आणि हात, तर कंटिन्यू हात आणि पाय तिचे चालू असतात. त्याच्यामुळे तिला गुंडाळणं खूप गरजेचं असतं. सो मी तिला आता झोपवलेलं आहे. चला तर आपण आपल्या किचनमध्ये जाऊया. किचनमध्ये मी जेवण बनवायची सुरुवात करण्याआधी गॅसला मी हळदी कुंकू लावते, कारण मला असं वाटतं की आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा वास करते, तर तिला नमस्कार करणं खूप गरजेचं आहे सकाळी सकाळी. तर मी आता कॅप्सिकम आणि वांगं ह्या दोन्हीची मिक्स भाजी बनवत आहे, कारण आत्ता सध्या भाजीला तेवढाच ॲटम शिल्लक राहिलेला आहे. मी त्याला कॅप्सिकम आणि वांग्याला स्वच्छ धुवून घेतला आणि बारीक चिरून घेतलं. त्याच्यानंतर आता मी 2 कांदे घेतलेले आहेत, त्याच्यावरची व्यवस्थित साल काढते, कारण कांद्याला ब्लॅक कलरची फंगस लागलेली असते. त्याच्यामुळे त्याला स्वच्छ धुवून घेणं खूप गरजेचं आहे. 1 टोमॅटो आणि 1 लसूण कुडी घेतलेली आहे. तर आता मी ते बारीक बारीक चॉप केलेलं आहे. चॉप केल्यानंतर मला चपात्याची पण तयारी करायची आहे. तर मी कणिक मळून ऑलरेडी घेतलेली आहे, कारण 9 वाजता आरूला स्कूल आहे. त्याच्यामध्ये तिच्या मला वेण्या पण घालायच्या असतात, मध्ये बाळाला पण पाहायचं असतं. त्याच्यामुळे मी हर गोष्ट मी माझ्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली कॅप्चर नाही करू शकत आहे, कारण मी एकटीच माझा कॅमेरा ॲडजस्ट करत असते. चला तर मग आता आपण आपली भाजी टाकूया. मी कढईमध्ये जिरे आणि मोहरी टाकली पहिल्यांदा तेल ओतून. त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो टाकला छान, आणि त्याला व्यवस्थित परतून घेतला. तर एके साईडकडे आता मी थोडंसं चपात्याची तयारी करते. आता मी 4 चपात्या करते, कारण माझे पप्पा पण आलेले आहेत आणि त्यांना वापस रिटर्न जायचं आहे सकाळी सकाळी. आणि त्याच्यामुळे मला 2 चपात्या आरूसाठी आणि 2 चपात्या पप्पांसाठी, कारण ब्रेकफास्ट बनवला तर ते घरी जायला वापस त्यांना गावाकडे दुपारच्या 2 वाजतील. त्याच्यामुळे मी त्यांना प्रॉपर जेवणच करून पाठवते. त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी पण 2 चपात्या लाटत आहे. आणि मग आता मी माझ्या चपात्या लाटत असता मी एकीकडे भाजी पण बघते, कारण दोन्ही कामं एकसाथ करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय माझा टाईम वाचणार नाही आहे, कारण मला बाळ उठायच्या आधी आरूला स्कूलमध्ये पाठवायचं आहे. सो आता माझी एकीकडे चपाती भाजत आहे, तर भाजीमध्ये मी थोडंसं तिखट, मीठ आणि थोडीशी हळद आणि धना पावडर टाकलेलं आहे. सो आता मी ते परतत आहे. तुम्ही पण मला टिप्स देऊ शकता की कॅप्सिकम आणि वांगं मिक्स करून कसं भाजी बनवू शकतं. मी तर सध्या सिम्पलच करते, कारण मला जास्त ग्रेव्ही मसाले आवडत नाहीत, कारण तिला टिफिनला पण द्यायचं असतं. आता मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला शॅलो फ्राय करून घेऊन त्याच्यावरती झाकण ठेवते. आता एकीकडे माझ्या चपात्या पण झालेल्या आहेत. थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकते, कारण थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर भाजी अशी एकदम छान लागते आणि आरूला खूप आवडते. सो आता माझी भाजी छान वाफलून झालेली आहे.
आता मी आरूचा टिफिन भरत आहे. टिफिन भरून तिची बॉटल वगैरे ठेवून मी टिफिन बॅग हॉलमध्ये नेऊन ठेवते, कारण आता तिला मला वेणी घालायला घ्यायचं आहे. तर आता तिची वेणी घालायची असते, कारण तिचे बेबी हेअर खूपच बेबी हेअर आहेत तिच्या फ्रंटला, फ्रंट हेअर, आणि त्याच्यामुळे तिला असं एकदम स्टार्टिंगपासून वेणी घालावं लागते. पहिलं माझी मम्मी असं कानाच्या पाठीमागून वेणी घालायला सुरू करायची, पण तिची तशी वेणीच घालता येत नाही, कारण तिला खूप खूप सारे बेबी हेअर आहेत. जर वरून स्टार्ट केल्याशिवाय तिची वेणी राहतच नाही दुसऱ्या दिवसापर्यंत, आणि खालून स्टार्ट केलं तर ती वरचे हेअर सगळे निघून जातात आणि तिला भरपूर सारे क्लच लावावं लागतात. सो मी तिच्या 2 विण्या घालून पाठवते. असं त्यांच्या स्कूलमध्ये नियम नाही आहे की 2 विण्याच घातल्या पाहिजे. असं त्यांचं आहे की एक पॉनी बांधा किंवा प्रॉपर केस व्यवस्थित प्रॉपर बांधून या. बट मी प्रिफर करते की स्कूलला जाताना 2 वेण्याच बेस्ट राहतात. मला लहानपणाची आठवण करून देतात माझ्या. तर आता ती स्कूलला चाललेली आहेत. तिला मी बाय केलं, आणि बाय केल्यानंतर मी आता पप्पांना पण नाश्ता देत आहे. त्यांना प्रॉपर जेवण दिलं मी. त्यांनी जेवण केलं, तर आता मी माझ्या पिल्लूला आवरत आहे. तिला छान अंघोळ घालायची आहे. त्याच्यामुळे तिला आता ती उठलेली आहे, तिला थोडंसं दूध पाजून घेते आणि तिची छान अशी मालिश करते. मालिश केल्यानंतर तिला मी असं अंघोळीला घेऊन जाते. आता तिला मी एकटीच अंघोळ घालते पायावरती घेऊन, कारण अजून ती काही बसत नाही. आताशी ती 3.5 महिन्याची. तर तिला आत्ता मी अंघोळ घालून झालेली आहे. तिला आता छान आवरलं आहे. छान मस्त मस्त अंग पुसलं, पावडर लावली, छान छान काजळ लावलं, आणि मस्त असं आता तिला आउटफिट घालत आहे. छान छान छोटे छोटे ड्रेस आलेले आहेत तिला. माझ्या एका फ्रेंडने खूप सुंदर सुंदर ड्रेस तिला आणले होते, छान फ्रॉकमध्ये, आणि तिला मी तेच ड्रेस घालते, कारण मला पण ते ड्रेस खूप आवडतात. सो मी आता तिला फ्रॉक वगैरे घालत आहे, छान आवरत आहे तिचं. तर मी तिच्या फेसला ना पावडर लावत नाही आत्ता सध्या. तिच्या फेसला मी बेबी क्रीम लावते आहे ह्याची, हिमालयाची. ॲक्च्युली तिच्या फेसवरती ना असं ड्रायनेस येतो आहे, कारण इकडे थंडी आहे, आणि तरी पण ती बिना फॅनचं कसलंच झोपत नाही. तिला कंटिन्यू फॅन हवा आहे. ॲटलिस्ट 2 वर तरी फॅन तिला हवाच हवा आहे. सो मला तिला हेच नाही करता येत, बिना फॅनचं झोपवतच नाही आहेत, कारण फॅन बंद केला तर ती झोपतच नाही. तर आता मी थोडंसं काजळ लावलेलं आहे तिला, आणि पायामध्ये मोजे घालते, कारण तिचे पाय खूप थंड पडतात. पाय आणि हाताला शाळेत तिच्या सर्दी आहे, त्याच्यामुळे तिच्या पायाला कंटिन्यू सॉक्स घालणं गरजेचं राहतं. बाकी ती फॅन बंद असेल तर पूर्ण तिला स्वेट व्हायला सुरू होतं. पण इथल्या क्लायमेटमध्ये, आता साताऱ्यामध्ये आहे आम्ही, साताऱ्यामध्ये थोडा जरी पाऊस सुरू झाला ना, इकडे असं एकदम थंड वातावरण होतं. इकडचं क्लायमेट मला खूप आवडतं. जस्ट आम्ही थोडे दिवस झाले इकडे साताऱ्याला शिफ्ट झालो आहे, पण मला इथलं क्लायमेट इतकं आवडायला लागलं आहे ना, खूप जास्त आवडायला लागलं आहे. आता ती छान खेळत आहे, बघा किती छान खेळते. तिला अजिबात पोट भरल्यानंतर तिला असं गरज नाही वाटत की तिला घेऊन बसावं किंवा तिच्यासोबत फिरावं, असं काही नाही. तिला एकदा पोट भरलं ना, छान खेळते ती एकटीच. तिला औषध पण पाजून घेतलं मी पटकन सकाळचं. तर आता माझ्या चपात्या राहिल्या होत्या, त्याच्यामुळे मी आता चपात्या लाटून घेते बाकीच्या सगळ्या. पूर्ण चपात्या लाटून घेतल्यानंतर माझं किचन वगैरे सगळं क्लीन करते. किचन वगैरे आवरून झाल्यानंतर माझे मिस्टर पण आरूला सोडून आलेले आहेत. त्यांना मी नाश्ता देते. त्यांना पण मी आज जेवणच देते, कारण पप्पांसाठी पण जेवणच दिलं होतं. सो मी आज नाश्ता बनवलाच नाही. सरळ सरळ सगळ्यांना चपाती आणि भाजीच खायला दिलं. तर आता मी माझं आवरायला घेते, कारण सकाळपासून मला टाईमच भेटत नाही स्वतःसाठी. तर आता मी माझं थोडंसं डेलीचं रुटीन करते. मी फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावते. ती पण मला एक डॉक्टरांनी दिलेली आहे, कारण माझ्या चेहऱ्यावरती खूप पिंपल्स आणि हे होते. बट आत्ता माझा चेहरा पूर्णपणे प्लेन आहे, त्याच्यामुळे मी दुसरे कुठले प्रोडक्ट आत्तापर्यंत तरी यूज नाही करत आणि हे पण नाही करत. त्याच्यामुळे मी फक्त सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझरच लावते. सो आता माझा आवरून झालेला आहे. छान एक टिकली आणि मस्त सिंदूर लावते मी, बाकी काहीही करत नाही, आणि फक्त लिपस्टिक. आता मी मशीन पण लावून घेते, कारण मशीन लावून घेते माझं, तोपर्यंत जेवण पण होऊन जाईल मशीन होईपर्यंत. सो आता मी माझं जेवायला घेत आहे आणि माझ्या बाळापाशी जाऊन मी जेवण करते. माझा ब्लॉग कसा वाटला सांगा, आणि मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.